श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव तुमच्यापर्यंत आज आले आहेत. देव म्हणतात, हा संदेश टाळू नकोस. जर तू हे ऐकलेस तर तुझे चांगले दिवस या क्षणापासून सुरू होतील. विश्वासाने संपूर्ण संदेश ऐक. भगवंताला प्रत्येक भक्त प्रिय असतो. तुझी वेळ येत आहे. तुझ्या जे मनात चालू आहे ते होणार आहे. खूप यश, खूप आशीर्वाद येत आहेत. विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा आणि तुमचे जीवन अधिक चांगले बदलत असल्याचे पहा. देव म्हणतात, लवकरच कोणीतरी तुमच्याकडे असे पाहील की तुम्ही जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहात. देव तुमच्या जीवनात एक नवीन दरवाजा उघडत आहे, जो कोणीही बंद करू शकत नाही. तुमचा त्याच्यावर विश्वास आहे का? जर असेल तर तुम्ही ते आशीर्वाद, ते चमत्कार प्राप्त करण्याच्या योग्य आहात. देव तुम्हाला ते आशीर्वाद, ते चमत्कार देण्यासाठी इथे आले आहेत. ते तुम्ही देवावर श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून स्वीकारावे. तुम्हाला जे काही अनुभवण्याची गरज आहे ते तुम्ही स्वतःला अनुभवू द्या. यापुढे तुमच्या वेदना संपणार आहेत. तुमचे दुःख संपणार आहेत. देव तुमची काळजी व्हायला इथे तत्परतेने उपस्थित आहे. तुम्ही विश्वासाने देवावर आपला भार टाका. देव तो सांभाळण्यासाठी समर्थ आहे. देव तुम्हाला आज खूप काही महत्त्वाचे मार्गदर्शन करत आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश, हे मार्गदर्शन शेवटपर्यंत नक्की ऐकावे. इतरांना तोडून बोलणं, दुखावणं सोडून दे. तुला आम्हाला मिळवायचं आहे ना, मग तुझे कर्म चांगले ठेव. कारण तू हे जाणतोस की जिथे चांगले कर्म होतात, जिथे चांगले खूप काही विचार असतात, तेव्हा देव तिथे उपस्थित असतात. देव म्हणतात, थांबा. निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. तुला माझ्याशी चांगले नाते हवे असेल तर पाप करणं बंद करा. तुम्ही पापाच्या जितके जवळ जाल तितके माझ्यापासून दूर जाल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुला माझ्या आशीर्वादांनी परिपूर्ण करू इच्छितो आणि तुझ्या जवळून ती चांगली कर्म करून घेण्यासाठी तुला खूप काही मौल्यवान मार्गदर्शन करू इच्छितो आणि तू त्या मार्गावर चालावे अशी माझी इच्छा आहे. देव म्हणतात, मला माहीत आहे की हे तुझ्यासाठी किती कठीण आहे. मला तुमची वेदना जाणवते. या दुःखाच्या ऋतूत मी तुमच्या सोबत आहे, हे जाणून घ्या. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि माझ्या आशीर्वादांचा वर्षाव तुझ्यावर करतो. तो तू आनंदाने स्वीकार कर. तू जेव्हा चांगल्या कर्माकडे वळशील आणि मनात देखील इतरांविषयी चांगले विचार ठेवशील, तेव्हा तू माझी सहजच प्राप्ती करशील. देव म्हणतात, अंधारात मी तुझ्यासाठी प्रकाश होईल. कशाचीही चिंता करत बसू नका. तुमच्या नियंत्रणात काय आहे यावर लक्ष केंद्रित करा. बाकीची काळजी मी घेईन. मी तुमच्यासाठी सदैव इथे उपस्थित आहे. तुम्ही तुमच्या वेदना, तुमचे दुःख माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा. कारण मी तुमची काळजी घेण्यासाठी
समर्थ आहे. मी तुमचा देव तुमची चिंता आणि तुमचे क्लेश दूर करण्यासाठी इथे तत्परतेने उपस्थित आहे. तुम्ही यावे, प्रार्थना करावी आणि आपल्यासाठी ते आशीर्वाद मागावे अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, आयुष्य नेहमी सारखे राहणार नाही. मी पुन्हा येईन. आज मला तुमच्यात विजयाचा आनंद हवा आहे. मी तुझे नेतृत्व करीन आणि तुला विजय मिळवून देईन. तुमचा नाश होणार नाही. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्यासाठी तुला हवे असलेले सर्व काही देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. तू विश्वासाने माझ्याकडे ये. तुला हवी ती मदत माझ्याकडून प्राप्त होईल. देव म्हणतात, आपण जे पाहिले त्यापेक्षा जीवनात बरेच काही आहे. फक्त तुम्ही वाईट ऋतूतून जात आहात. याचा अर्थ असा नाही की जीवन इथेच संपेल. तुमच्यासाठी ते शुभ काहीतरी येत आहे. ते त्या दिशेने येत आहे जिथे तुम्ही चांगली कर्म केली आहेत. देवाने ती पाहिली आहेत. देव तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद आणि चमत्कार देण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत. तुम्ही विश्वासाने ते स्वीकार करावे. जर तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तयार असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जो कोणी स्वामी भक्त या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्यावर देवाची निरंतर कृपा आहे. तुम्ही याचा अनुभव घ्याल. हा संदेश तेच ऐकू शकतील ज्यांच्यावर स्वामींची कृपा आहे. तेव्हाच तुम्ही हा संदेश ऐकत आहात. देव तुमच्यावर प्रसन्न आहेत. देव तुमच्या बाजूने कार्य करत आहेत. तेव्हा आता मनाला शांतता द्या आणि देवाच्या आशीर्वादात परिपूर्ण व्हा. तुमच्या दिशेने ते आशीर्वाद, ते चमत्कार तुम्हाला प्राप्त होण्यासाठी आता काहीही उशीर लागणार नाही. देव तत्परतेने तुम्हाला ते चमत्कार आणि ते आशीर्वाद पाठवायला तयार आहेत. तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तयार आहात. देव म्हणतात, तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे. मला माहीत आहे तुला काय हवे आहे. उद्या सकाळी मी तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे. अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत. माझा तुमच्यावर सदैव आशीर्वाद असेल. तुम्ही तो घेण्यासाठी तत्पर व्हावे अशी आमची इच्छा आहे. तुम्ही विश्वासाने आमच्यापर्यंत आला आहात. तुम्ही नामस्मरण करत आहात. आमचा धावा देखील करत आहात. म्हणून आम्ही तुमच्यावर ते आशीर्वाद देण्यासाठी तत्परतेने तुमच्यापर्यंत आलो आहोत. आता ते चमत्कारिक आशीर्वाद तुम्हाला लवकरच प्राप्त होतील. तुमच्या मनातल्या इच्छा लवकरच पूर्ण होतील. देव म्हणतात, तुला आजपर्यंत जी आर्थिक परिस्थिती कठीण वाटत होती ती आता तुझ्यासाठी खूप काही चांगले परिवर्तन घेऊन येणार आहे. लक्ष्मी तुझ्या घरी येणार आहे. तुझी आर्थिक परिस्थिती खूप चांगल्या परिस्थितीत बदल होणार आहे. आता जेव्हा तू आमच्याकडे पाहशील तेव्हा विश्वासाने आणि श्रद्धेने बघ. कारण तुला ती कमतरता आता भासणार नाही. पुढील काळ तुझ्यासाठी समृद्धीचा काळ ठरणार आहे. स्वामी म्हणतात, जो कोणी माझा बाळ प्रेमाने आणि श्रद्धेने हा संदेश इथपर्यंत ऐकत आहे तो नशीबवान आहे. त्याच्यावर लक्ष्मी मातेची कृपा निरंतर राहील.
त्याचे कल्पनेपेक्षाही चांगले होईल. सकारात्मक राहा आणि सर्व काही ठीक होणार आहे यावर विश्वास ठेवा. देव तुमच्यासाठी तेही करणार आहे जे तुम्हाला आज अशक्य वाटत आहे. देव तुम्हाला दुप्पट आशीर्वाद देण्यासाठी आले आहे. तुम्ही मागितलेले तुम्हाला सर्व काही प्राप्त होणार आहे. तुमच्या मनातील सर्व काही शुभ इच्छा पूर्ण होणार आहेत यावर विश्वासाने अंतःकरणातून ठाम राहा. देव तुम्हाला ते सर्व काही द्यायला आले आहेत. तुम्ही देवाचा पवित्र संदेश ऐकत आहात. तुमच्यावर देवाची कृपा निरंतर आहे. तुम्हीही देवाचे नामस्मरण करायला विसरू नका. जो कोणी हा संदेश इथपर्यंत ऐकत आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. त्यांच्या घरात तो आनंद प्रवेश करेल. देवाचा आशीर्वाद प्रवेश करेल. त्यांचे जीवन सुखाने भरेल. तुमच्या न मिळत असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळायला लागतील. तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देवांवर संपूर्णपणे श्रद्धा ठेवा. नाम जपाने तुम्ही देवाच्या अधिकच जवळ स्वतःला प्राप्त कराल. त्यासाठी नामस्मरण श्रद्धेने करत राहा. देव तुम्हाला या संदेशाद्वारा काही सांगू इच्छितात की तुझ्या मनातील ते प्रत्येक भाव मी जाणतो आणि तुला कशाची अपेक्षा आहे ती लवकरच मी माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करू इच्छितो. तू ते घेण्यासाठी स्वीकार करण्यासाठी सज्ज राहा. देव म्हणतात तुमचा येणारा पुढील काळ खूप काही आनंदाने भरलेला असेल. तुम्ही ज्या काही विचारात आहात, चिंतेत आहात, ती चिंता लवकरच संपुष्टात येईल. माझा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत आला आहे म्हणजे माझा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि तो निरंतर राहील. विश्वासाने ऐका आणि विश्वास ठेवा. जिथे भक्ती आहे, जिथे श्रद्धा आहे, तिथे काहीही कमतरता पडणार नाही. तुमचे भविष्य उज्ज्वलतेने भरणार आहे. तुमच्या जीवनात तो प्रकाश देव देत आहेत ज्यासाठी तुम्ही आतुर आहात. आज तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी देव तुमच्यापर्यंत आले आहेत. तेव्हा मनापासून श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. तुमचे सर्व काही चांगले होणार आहे. देव तुमचे मानसिक, शारीरिक, भावनिक, उत्साही आणि आर्थिकदृष्ट्या तुमचे आयुष्य आतापासून दर महिन्याला 10 पट अधिक चांगले होईल. माझे चमत्कार तुझ्यासाठी येत आहेत. त्यांना स्वीकार करण्यासाठी तत्परतेने पुढे ये आणि त्यांना आनंदाने स्वीकार कर. माझे देवदूत ते तुझ्याकडे घेऊन येत आहेत. तुम्ही जी काही प्रार्थना आमच्याकडे केली आहे ती आता परिपूर्ण होण्याची वेळ आली आहे. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.